गाईज कसे आहात सगळे. मी निघाली आहे ऑफिसला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आज इकडे परत भरती चालू आहे आणि आज इकडे लोकांना थोडंसं उलटं बसवलं आहे. दरवेळेस इकडे तर बस आज तिकडे. ठीक आहे. मला ना कधी कधी खूप आवड वाटतं एवढी मोठं बघतात आणि मी अशी येण्यासारखी व्हिडिओ शूटिंग माझी चालू असते आणि इट्स ओके. आता ठरवलं आहे तर ठरवलं आहे. ठीक आहे. तर आज मला वाटतं त्यांची लेखी परीक्षा काहीतरी आहे म्हणून ते लोक आले आहेत कारण काही एक्झाम पेपर्स दिसतात त्यांच्या. टफ लाईफ. मला आज काहीच बोललं आज मला बोलायला टॉपिकच नाही. मला काही कळतच नाही अजून काय बोलतो. आज माझा उपवास आहे. काय करू काहीच आपण संध्याकाळी बोलूया का. आज मला ना सुचतच नाही काय बोलावं. ठीक आहे संध्याकाळी बोलूया. हॅलो पीपल. सकाळी ना मला काहीच सुचत नव्हतं मी काय बोलावं. मी फुल ऑन ब्लँक होती. माझं डोकं चालत नव्हतं. मी तुम्हाला बोलले मी कधी कधी हँग होते. टोटली हँग झाले होते. मला खरंच कळत नव्हतं काय बोलावं. आणि ना ती आज मुलं उलट्या दिसल्या बघा किती. त्यामुळे ते एवढ्या सगळ्या लोकांनी बघून मला थोडं कॉन्शियसनेस त्याला म्हटलं सॉरी बॉस आता काय नाही बोलायचं आहे मला. तर मी निघाली आहे. आता मला वाजले तर घरी निघाला 7 ऑफिसमधून. ठीक आहे. मी घरी निघाली आहे. काल मला झोपायला 1 वाजलं. आज मी उठले म्हटलं झोपेल आरामशीर. उठते जरा 7:30 म्हटलं 10 मिनिटांनी मी 7:15ला उठले. नाही मी पटापटची तयारी केली आणि पळाली आहे ना. माझं मला माहिती आहे मी केस मोकण्यासाठी मी केस बांधली आहेत. ठीक आहे. आणि जी मी पळाली आहे मी बरोबर 10:12 का 10:15ला ऑफिसमध्ये पोचले. डॉट 10:15ला एवढी पळत निघाले तुम्ही माहिती आहे. त्यात ट्रेनने तर आपल्याला काय विचारायला नको. ठरवलं आहे की लेटच व्हायचं. मला ना हात मी तुम्हाला बोलवतो हात दुखतो माझा. ॲक्च्युली या हाताने कॅमेरा पकडते आणि त्याच हाताने परत बॅगचं वजन जमत नाही. माझ्या बॅग्समध्ये बुक्स आहेत. माझ्या बॅगमध्ये मेकअपचं सामान कमी आहे. बुक्स आहेत 4 बुक्स आहेत माझ्या बॅगमध्ये. त्यातले एकाच्यामध्ये माझं कॉन्टेंट लिहिलं आहे. बाकीच्या याच्यामध्ये माझ्या अपडेट्स लिहिलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे मला बुक्स लागतात. माझ्या 4 बुक्स माझ्या बॅगमध्ये कंपल्सरी असतात. एक याच्यामध्ये मोटिवेशनल कोट्स आहेत आणि एवढे सगळे जे मी वाचते कधी कधी. आणि आता चाललं आहे माझं. तर निघाले मी. घरी जाऊन काय बनवायचं हा विचार चालू आहे. काल रात्री काय भारी जेवण बनवलं तर मी म्हणजे भाकरी तर मी रोजच करते. काल मी वांग्याचं भरीत केलं तर ते मोठी वांगी असतात ना मस्त झालं होतं. अप्रतिम झालं होतं. म्हणजे असं काय मी त्याची रेसिपी शूट करायला विसरली कारण एवढं घाईघाईत मी केलं. एक तर मला पहिलं घरी जाऊन केस धुतली मी. त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा आता काहीतरी करूया. मग मी ठरवलं वांग्याचं भरीत करते. वांगी होती भाजीमध्ये 5-10 मिनटं कन्फ्युजन गेले. मग पहिला कुकर लावला. मग भाकरी केल्यानंतर ना मी वांग्याची भरताची तयारी केली. काय सुंदर झालं होतं. नेक्स्ट टाईम मी पक्का रेसिपी दाखवली त्या लोकांना. ठीक आहे. तर असं झालं. मग सगळं आवरलं. मग रिथानाला भरवलं नंतर ना माझं जेवण कपडे सुकत घातली. झाडू काढला. भांडी घासली. पाण्याच्या बाटल्यावरला 1 वाजला कळला नाही. मग आम्ही दोघींनी मिळून आईस्क्रीम खाल्ली मी आणि रिथानाने. काय मुलगी आहे माझी इतकी अशी नालायक आहे ना ती. पूर्ण आईस्क्रीम तिला संपायला पाहिजे होतं. म्हणजे ती पूर्ण आईस्क्रीमचा डब्बा तो 2-3दा चालतो. पण मी मोठा कप घेतला होता कारण माझ्यावर रिथाने होती. मी तिला जास्त आईस्क्रीम देत नाही. परत सांगते प्लीज ओढू नका. मी तिला नेहमी देत नाही. पण आता 2 दिवस झाले ती ना झोपतच नाही. आणि मी कसं काम झाल्यावर म्हटलं जरा आरामशीर आपला स्वतःचा मी टाईम एन्जॉय करावा. आईस्क्रीम नाही काहीच नाही. मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे. तर आईस्क्रीम खाल्ली आणि मग झोपले तर सकाळी उशिरा उठले. आणि मग म्हणून म्हटलं सकाळी मी पूर्ण हँग झालं. मला काही कळत नव्हतं काय बोला. आता पण मी चालले. मी माझ्यावरला ना पोलिसांची गाडी. ठीक आहे. या 2 मुली. मला असं मुलींना युनिफॉर्ममध्ये बघितलं मला खूप छान वाटतं. ठीक आहे. प्राऊड फील होतं. किती कष्ट करावे लागतात.
मुलींची स्ट्रगल थोडी जास्त असते, त्याच्यामागे पण रिझन्स आहेत आपल्या इंडियन फॅमिलीज. ठीक आहे, काय गरज एवढं शिकायची. आता कमी झालं पण होत्या, आणि अजूनही आहेत. खूप सारे लोक आहेत जे मुलींच्या शिक्षणावरती बोलतात मुलींनी शिकायला नाही पाहिजे, फक्त घराने चूल बघायला पाहिजे, नाही कामावर जाते तर आमच्यासाठी थोडी जाते. लॉट ऑफ थिंग्स असतात. ठीक आहे, पण अशा मुली युनिफॉर्ममध्ये बघितल्या की जी एकदम भारी फिलिंग येते ना, काय सांगू. तर ज्या मुली आता शिकत असतील, ज्यांना असं वाटत असेल, प्लीज स्वतःच्या गोष्टींवरती फोकस करा, करिअरवरती फोकस करा. ठीक आहे, आणि स्वतःसाठी जेवढं होईल तेवढं करता आलं पाहिजे. त्यामुळे मग ते जेवण असू दे, स्वतःच्या मेहनतीचे पैसे असू दे, नोकरी असू दे, शिक्षण असू दे, काही असू दे, मुलींनी स्वतःसाठी ह्या गोष्टी करायलाच हव्या. ठीक आहे, आता मी आली आहे CST स्टेशनच्या, CSMT स्टेशनच्या. आपण बोलूया संध्याकाळी मी घरी गेल्यावरती. ठीक आहे, आजपासून मी ठरवलं आहे रोज संध्याकाळी 2 मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करणार आहे. मी घरी काय काम केलं ते सांगायला. कोणीतरी लँडलाईन कस्टमर केअरचा फोन आला तर माझा व्हिडिओ शूट करताना मध्येच कट झाला. ठीक आहे, पण भेटूया तुम्हाला संध्याकाळी. टिल द टाईम, बाय बाय. सो आज जेवायला आहे कालवण, हिरव्या मिरचीतलं, चपाती, कालची बैंगन का भरता, आणि आज केलेली मसाला भेंडी.